नमस्कार मैत्रिणींनो. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. उद्यापासून आपल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये पोषण महाअभियान सप्टेंबर महिन्यामध्ये ते असतं. ते आपण सेलिब्रेट करतच असतो. सप्टेंबर महिना चालू झाला आहे. ह्या वर्षी जरा उशिरा आपण पोषण महाअभियान चालू करत आहोत 17 तारखेपासून. तर 17 तारखेपासून आपण पोषण महाअभियान चालू करणार आहोत. तर त्यानंतर आपल्याला रोजच्या रोज आपल्याला फोटो काढून म्हणजे जे कार्यक्रम आपण अंगणवाडीत घेणार आहोत त्या थीमनुसार तर त्याचे सर्व फोटो आपण काढत असतो, व्हिडिओ काढत असतो. मग ते अपलोड कसे करायचे, पासवर्ड कसा टाकायचा, त्याची थीम कशी सिलेक्ट करायची आणि त्या थीमप्रमाणे आपण फोटो कसे अपलोड करायचे, सबमिट कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. त्याला मग पाहूया. तर सर्वात प्रथम आपण गुगलवर जाणार आहोत. हे बघा, हे तुम्हाला गुगल दिसत असेल. त्यावरती क्लिक केल्यावर हे जे सर्च लिहून आलं आहे ना, तर तिकडे आपल्याला ना पोषण महाअभियान 2025 ते टाकायचं आहे. बघा, इथे आल्यावरती ना आपल्याला पोषण अभियान 2025 हे बघा, पोषण अभियान 2025 टाकल्याच्यानंतर आपल्यासमोर आहे ना हे लिहून येणार आपल्याला डाटा एंट्री लॉगिन. आता बघा, इथे तुम्हाला दिसत असेल डाटा एंट्री लॉगिन. आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मी आता डाटा एंट्री लॉगिनवरती क्लिक करते. क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. हा पेज ओपन झाल्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला काय लिहून आलं आहे, युजर नेम अँड पासवर्ड. तर इथे युजर नेम आपला टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे युजर नेम टाकते. जो आपण युजर नेम टाकणार आहोत तोच युजर नेम आपल्याला पासवर्डमध्ये सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर आपण इथे रिमेंबरवरती क्लिक करणार आहोत आणि नंतर आपण लॉगिनवरती क्लिक करणार आहोत. ठीक आहे. तर मी माझं युजर नेम, पासवर्ड, रिमेंबर मीवरती क्लिक करते आणि मग लॉग इन करून पुढच्या पेजवरती जाते. आता मी ते माझं युजर नेम टाकून घेते. आता हा बघा, इथे मी माझं युजर नेम टाकून घेतलेलं आहे. MOWNCD ते तुम्हाला टाकायचं आहे. जे तुमचा अंगणवाडी कोड नंबर जे तुमचं असेल तुमच्या मुख्य सेविका मॅडमने ते त्याच्यामध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे. आणि सेम जे आहे ते सेम इकडे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मी रिमेंबरवरती क्लिक करते आणि त्यानंतर मी लॉग इनवरती क्लिक करणार आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर माझ्यासमोर बघा, आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पोषण इथे ग्रुप लिहिलं आहे. तर ग्रुप म्हणजे पोषण ते ग्रुपवरती आपल्याला काहीच करायचं नाही. तिथे लिहून आलं आहे ग्रुप म्हणजे पोषण महा. नंतर आपल्याला थीम सिलेक्ट करायची आहे. आता इथे बघा काय दिलं आहे, सिलेक्ट थीम. तर मी आता सिलेक्ट थीम करते. सिलेक्ट थीमवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. डेझिग्नेशन, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, ECCE जे आपण कार्यक्रम करतो 10 तारखेला, ते जर तुम्ही केलं असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याचे फोटो अपलोड करायचे. त्या कार्यक्रमामध्ये किती लोक आलेले ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. मी दाखवणार आहे पुढे. मेन स्ट्रीमिंग ह्या वेळेला आपल्याला पालकांवरती म्हणजे पुरुष पालकांवरती आपल्याला ह्या वेळेला सांगितलेलं आहे की त्यांची संख्या जास्त हवी आहे. तर त्याच्याबद्दल तिथे मेन स्ट्रीमिंग आहे. नंतर ॲड्रेसिंग ओबेसिटी, वोकल फॉर लोकल. आता मी हे जे बघा, इथे आपल्याला हे थीम दिलेले आहेत की तुम्ही यातले कुठचे थीम तुम्ही घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे करायचं आहे. तर आता मी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे ECCEवरती क्लिक करते. त्याच्यानंतर मी ही थीम सिलेक्ट केली कारण मी आता 10 तारखेला नुकतंच हा कार्यक्रम घेतलेला, म्हणून मी ती थीम सिलेक्ट केली आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन तिथे ऑलरेडी लिहून आलं आहे आपलं ते MOWNCD हे कोण ऑर्गनाईज करतं ते. नंतर लेवल आता आता इथे आता इथे सिलेक्ट लेवल आले. तर ब्लॉक म्हणजे खूप सारे लोक असतात, म्हणजे 100हून जास्त किंवा त्यांची लोकांची संख्या खूप रश असते, तेव्हा आपण ब्लॉकमध्ये तो टाकतो. ते पीक आपण ब्लॉकमध्ये टाकत असतो. आणि जेव्हा आपण अंगणवाडी स्तरावरती करतो, म्हणजे फक्त आता माझी एकटीची अंगणवाडी आहे आणि मी माझ्या पालकांना बोलवलं आहे किंवा मी माझ्या सर्वेतल्या लोकांबरोबर केलं, तेव्हा मी अंगणवाडीमध्ये करते. आणि ब्लॉकमध्ये जेव्हा आपण 4-5 अंगणवाड्या मिळून किंवा आपले खूप सारे अंगणवाड्या मिळून जेव्हा आपण करतो तो ब्लॉकमध्ये जातो. पण मी आता इथे एकटीच करते माझं, त्याच्यामुळे मी अंगणवाडी सिलेक्ट केली आहे. आता ॲक्टिव्हिटी आहे. आता इथे आहे ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करणार आहोत, तिथे क्लिक करणार आहोत. आता ॲक्टिव्हिटीवरती मी क्लिक करते.
क्लिक केल्यावरती आता मी ECCEमध्ये काय ॲक्टिव्हिटी घेतली म्हणजे पालकांना काय सांगितलं त्याच्याबद्दल आहे. तर अवेअरनेस ड्राईव्ह ऑन द न्यूट्रिशन एन्व्हायरमेंट लिंकेज, अवेअरनेस ऑफ द फादर अँड अदर मेल मेंबर ऑफ द कम्युनिटी अँड ब्रेन डेव्हलपमेंट ड्युरिंग द फर्स्ट 1000, awareness on wash, awareness on the religion, seasonal fruit and vegetable, awareness on the single use plastic reduction and waste segregation. तर आता मी मुलांकडून मी एक आता मी पालकांकडून म्हणजे जे फादर पालक आलेले तर त्यांच्याकडून आम्ही मुलांचं डेव्हलप होण्यासाठी आपण काय काय ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजे ते मी सांगितलेलं पालकांना. त्याच्यामुळे मी इथे क्लिक करते. आता इव्हेंट डेट, आता नेक्स्ट आहे इव्हेंट डेट. तर आपण कुठच्या दिवशी केलं तर तुम्हाला जी थीम येते ना त्याच्यामध्ये आपल्याला डेट दिलेली असते. तर त्या डेटनुसार आपल्याला आता आमच्या मुख्य सेविका मॅडमने आम्हाला टाईम टेबल पाठवला आहे. तर त्या टाईम टेबलनुसार ह्या डेटला आपल्याला ही थीम घ्यायची आहे, अमुक डेटला आपल्याला ती थीम घ्यायची असेल. आम्हाला डेटप्रमाणे असं दिलेलं आहे. तर मग ज्या डेटमध्ये ECCE म्हणजे फादर ECCEचं जे येत आहे ना तर ती डेट इथे टाकायची आहे. तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ती डेट टाकून घेते. इथे आपल्याला डेट टाकायची आहे. इथे डेट टाकून झालेली आहे माझी. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्टवरती जाणार आहोत. बघा इथे काय लिहिलं आहे, पार्टिसिपेशन डिटेल्स. तर त्याच्यामध्ये काय आहे, कॅटेगरी मेल आणि फिमेल. तर ॲडल्ट म्हणजे मोठे किती जण होते तर पुरुषांची संख्या माझ्याकडे 6 होती आणि स्त्रियांची संख्या माझ्याकडे 4 होती. ठीक आहे. नंतर मुलं माझ्याकडे मुलं होती 8 आणि मुली होत्या 7. किशोरी माझ्याकडे 2 होत्या. तर असे टोटल माझ्याकडे त्यांची मी संख्या आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर मी त्यांची संख्या टाकलेली आहे आणि ते त्यांचं टोटल आलं आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्या ऑप्शनवर जायचं आहे. आता हे टाकून झालं आहे. त्यानंतर आपल्याकडे अपलोड फोटो हा ऑप्शन आहे, अपलोड फोटोचा. तर मग आता तिथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर तुम्ही काय करायचं, आपल्याला इथे काय विचारलं आहे, मॅक्झिमम साईज 2 MB. आता 2 MBपेक्षा आपल्याला मोठी साईज नको, नाही तर मग ते याच्यामध्ये फिलअप होणार नाही. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, तुम्ही जे फोटो काढले आहेत ना तुमच्या मोबाईलमध्ये, ते फोटो तुम्ही दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये सेंड करा आणि पुन्हा त्यांना सांगा की ते सेम फोटो तुम्हाला सेंड करायला. त्यामुळे फोटोची साईज छोटी होऊन जाईल आणि मग ते फोटो तुमचे बरोबर ह्याच्यामध्ये येतील. तुम्हाला मी एक दाखवते. आता बघा इथे आपल्याला आलं आहे फोटो. आता मी इथे फोटोवरती क्लिक करणार आहे. हे बघा फोटोवरती क्लिक केल्यावरती माझ्यासमोर हे पेज ओपन झाले आहेत. आता हे बघा ह्याच्यामध्ये मी फोटो टाकून घेतला आहे. तर इथे मी त्या फोटोची साईज तिथे तुम्हाला दिसत असेल हे लिहून. हे बघा तिथे मी फोटो अपलोड केला. तर गॅलरीमध्ये जाऊन मी इथून फोटो अपलोड केला आहे आणि फोटो अपलोड केल्याने इथे लिहून इथे हा बघा नंबर जो दिसतो आहे ना त्याच्यामध्ये मला समजलं की माझा फोटो अपलोड झाला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तुम्हाला लिहायचं असेल डिस्क्रिप्शन, म्हणजे तुम्ही काय काय कार्यक्रम केले त्याच्याबद्दल तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं असेल, तुम्हाला फक्त 100 अक्षरांमध्ये जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे तुम्हाला काय प्रोग्रेस हवा आहे किंवा तुमचा कार्यक्रम कसा झाला, काहीसुद्धा तुमचे काही लिहायचं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते तुम्ही इथे सांगू शकता. तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये सांगू शकता. आता हे सर्व झाल्याच्यानंतर इथे सबमिट आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे तुमचं फॉर्म सबमिट झाला. क्लिक केल्याच्यानंतर आम्हाला तरी रोजचे 5 टाकायचे, कंपल्सरी 5 टाकायचे आहेत. कोणतेही 5 ॲक्टिव्हिटी करून आम्हाला ते टाकायचे असतात. त्याच्यामुळे आम्ही तरी रोजचे 5 ॲक्टिव्हिटी टाकतो. अशा प्रकारे तुम्ही पोषण महाअभियानचा डाटा एंट्री करू शकता. मी आशा करते सगळं समजलं असेल.
जर तुम्हाला समजलं असेल, मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. दुसरी गोष्ट, माझे अजूनही व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही बघत चला, तेही तुम्हाला आवडतील. मी अशी आशा धरते की माझे दुसरेही व्हिडिओ तुम्हाला आवडतील. धन्यवाद.